नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, सराईत बदमाश असतात किंवा भामटे असतात, त्यांचा लोकांच्या मूर्खपणावर कमालीचा विश्वास असतो. आणि जितका सराईत आणि अनुभवी भामटा असतो, बदमाश असतो, त्याला तर खात्री असते की आपल्याला भेटणारा प्रत्येक माणूस हा तद्दन मूर्ख आहे. त्यामुळे त्याला आवळा दाखवून तो भोपळा आहे म्हणून सुद्धा आपण विकू शकतो. हा जो आत्मविश्वास असतो ना, तो आत्मविश्वास माणसाला बदमाशीकडे घेऊन जातो. पण तो आत्मविश्वास इतका पराकोटीचा होऊन जातो की आपण पकडले जाण्याची भीती अशा माणसांना उरत नाही. आणि मग अशी माणसं जेव्हा समाजात उजळ माथ्याने वावरायला लागतात, तेव्हा कधी ना कधी त्यांची इतकी नाचक्की होते की मिळवलेलं नावसुद्धा जमीनदोस्त होऊन जातं. आणि आजकालच्या राजकारणात वैचारिक मुखवटे चढवून बोकाळलेली एक मोठी जमात अशी आहे की आपण काल काय बोललो त्याच्याविरुद्ध आज टोकाचं दुसऱ्या बोलणारी ही जमात पुढे आलेली आहे. परत एकदा दुर्दैवाने शरद पवारांवर बोलावं लागतं आहे. आणि ते बोलावं एवढ्यासाठी लागतं की शरद पवार आणि तत्सम राजकारण्यांची, बदमाश राजकारण्यांची टोळी आता हळूहळू उघडी पडायला लागली आहे. ती जनतेसमोर कधीच उघडी पडली आहे. पण कायद्याचा आश्रय घेऊन ही मंडळी आपला मुखवटा वाचवायला धडपडत असतात. माध्यमांचा मुखवटा किंवा आश्रय घेऊन आपला फाटलेला मुखवटा जपण्याचा प्रयत्न करत असतात. आणि ती वेळ आता आलेली आहे, कारण आता कोर्टातसुद्धा यांच्यावर उघडं पडायची वेळ आलेली आहे. किंबहुना कोर्टसुद्धा शरद पवार सारख्यांचं वस्त्रहरण करायला लागलेलं आहे. तुम्हाला गंमत वाटेल की अचानक कोर्टामध्ये शरद पवार आले कुठून आणि कोर्टाने शरद पवारांचं वस्त्रहरण केलं म्हणजे काय. कारण शरद पवार आपला पक्ष आणि आपलं निवडणूक चिन्ह किंवा पक्षाचं नाव वाचवण्यासाठी या वयातही धडपडत बिचारे त्या निवडणूक आयोगाच्या सुनावणीला जातात. हे तुम्ही बघितलेलं आहे. आणि 80 वर्षाच्या बापाला एकटा जाऊ देणार नाही असं हळवेपणाचं आवाहन करत त्यांची तितकीच मानभावी कन्या सुप्रिया सुळेसुद्धा निवडणूक आयोगात जात असतात. असे शरद पवार किती सरसकट खोटं बोलतात त्याचा हा नमुना आहे. तुम्हाला आठवत असेल तर गेल्या दीड वर्षामध्ये मोदी सरकार किंवा भाजपचं केंद्रातलं सरकार सूडबुद्धीने सगळ्याच्या सगळ्या तपास यंत्रणा आपल्या विरोधकांची मुस्कटदाबी करण्यासाठी राबवत आहेत. हा सरसकट विरोधकांचा आरोप राहिलेला आहे. आणि त्या आरोपामध्ये शरद पवार हे कायम अग्रेसर राहिलेले आहेत. आणि हे शरद पवार एक वाक्य बोलताना तुम्ही वारंवार ऐकलं असेल गेल्या दीड वर्षामध्ये, हे ईडी वगैरे काय भानगड आहे आम्हाला माहितीसुद्धा नव्हतं. ईडी ही काय भानगड आहे ही आम्हाला माहितीसुद्धा नव्हतं. वास्तविक अगदी पंडित जवाहरलाल नेहरू होते त्या काळात ईडी नावाची तपास यंत्रणा सुरू झालेली होती. पण नेहरू माहिती असलेल्या शरद पवारांना ईडी नावाची भानगड माहीत नव्हती. आणि जितके शरद पवार हे सराईत आहेत खोटं बोलण्यात, त्यापेक्षाही अधिक कायदेशीर चाकोरीत बसून नाट्यमय खोटं बोलण्यामध्ये त्यांचेच एक जुने सहकारी कपिल सिब्बलसुद्धा वाकबगार आहेत. जितके शरद पवार खोटारडे तितकेच कपिल सिब्बलसुद्धा खोटारडे आहेत. आणि ह्याचा खुलासा किंवा त्यांच्या कुठल्याही असल्या अफवांना भाजपकडून उत्तर आलं की ते झिडकारलं जाणं हे आजकाल चालत राहिलं. पण ज्या सुप्रीम कोर्टावर आमचा विश्वास आहे असं परत परत शरद पवार किंवा त्यांच्या बरोबरीचे लोक बोलत असतात, त्या सुप्रीम कोर्टाचंच शरद पवारांचं एका न्यायाधीशांनी संपूर्ण वस्त्रहरण केले. अर्थात त्यावेळेला कोर्टात खुद्द शरद पवार हजर नव्हते,
पण शरद पवारांचे जुळे बंधू म्हणावं अशा रीतीने सराईत असलेले खोटे बोलणारे कपिल सिब्बल हजर होते आणि वस्त्रहरण हे कपिल सिब्बल यांचं झालेलं आहे. कारण जे खोटं शरद पवार राजरोसपणे पत्रकार परिषदेत बोलतात, जाहीर सभेत बोलतात, तेच खोटं तितक्याच आवेशात आणि तितक्याच डायलॉगबाजीने सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बल बोलायला गेले आणि बेला एम त्रिवेदी नावाच्या महिला न्यायाधीशांनी तिथल्या तिथे एक वाक्य उच्चारलं आणि कपिल सिब्बल यांचं सगळं अवसान गळून गेलं, वस्त्रहरण झालं. जी ईडी वगैरे काय जे छळतंय, सूडबुद्धीने वागतंय असं जे म्हटलं जातं, त्यावर त्या ईडीला CBIला लगाम लावा अशी याचिका मध्यंतरी 6-8 महिन्यापूर्वी सुप्रीम कोर्टात गेलेली होती. आणि ज्या PMLA कायद्याने ईडीला इतके मोठे अधिकार बहाल केलेले आहेत की आरोप ठेवायचा आणि समाधानकारक उत्तरं मिळाली नाहीत तर त्या व्यक्तीला अटक करायची, त्याची अगदी मालमत्तासुद्धा जप्त करायची, इथपर्यंत जे मोकाट अधिकार ईडीला मिळालेले आहेत, तो कायदा आहे PMLA म्हणजे मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट म्हणून जो कायदा करण्यात आला, त्या कायद्यामुळे हे ईडीला अधिकार मिळालेले आहेत. पण गंमत बघा मित्रांनो, असं भासवलं जातं की मोदी सरकार आलं आणि मोदी सरकारने असा जाचक कायदा, छळ करणारा कायदा निर्माण केला आणि त्याची अंमलबजावणी सुरू केली. अशा प्रकारे जे शरद पवार बोलत असतात त्याच पद्धतीत तेच नाटक कपिल सिब्बल सुप्रीम कोर्टात PMLA कायद्याचा फेरविचार व्हावा यासाठी याचिका घेऊन गेले आणि युक्तिवाद करत होते. आणि काय बोलले, जसं शरद पवार, मी आत्तापर्यंत 5 दशकामध्ये 6 दशकामध्ये एवढ्या निवडणुका लढलो, एवढं असं झालं, तेवढं तसं झालं, असा राज्यपाल आम्ही बघितला नाही, असं सरकार आम्ही बघितलं नाही वगैरे वगैरे शरद पवार ज्या बेछूट थापा मारतात. म्हणजे कधीकधी असं वाटतं की शरद पवारांनी स्वतःला आरशात किंवा वास्तवात बघितलं आहे की नाही. कारण आपण जे काय उद्योगाने उचापती केल्या त्याच दुसऱ्यांनी केल्या की शरद पवार म्हणतात असा कोणी बघितला नाही, तो तुम्ही बघाल कसं, ते तुम्हीच आहात. त्यामुळे आरशासमोर उभं राहून शरद पवारांनी स्वतःला बघितलं तर कळेल आलं हा उचापतखोर आहे. पण शरद पवार आरशासमोर उभे राहत नाहीत आणि त्यामुळे त्यांना असं दुसरं कोणी आपल्यासारखं वागलं तर लगेच वाटतं की अरेच्छा, असं मी कधी बघितलं नाही. हे जे शरद पवार बोलतात तेच नाटक सुप्रीम कोर्टाच्या 3 न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर कपिल सिब्बल रंगवायला गेले होते. पण या न्यायमूर्ती बेला एम त्रिवेदी नावाच्या महिला न्यायमूर्तींनी एक वाक्य असा प्रश्न विचारला, एक प्रश्न एका वाक्याचा असा विचारला की कपिल सिब्बल यांचं साक्षात वस्त्रहरण होऊन गेलं, ज्याला पळता भुई थोडी होणं म्हणणं, अशी परिस्थिती कपिल सिब्बल यांच्यावर आली. आणि म्हणून मी ते शीर्षक दिलंय पवारांसारख्या. कारण कपिल सिब्बल झापावेत आणि शरद पवार बाहेर काढावेत, शरद पवार झाकावेत, कपिल सिब्बल बाहेर काढावेत, इतक्या बेछूट रीतीने आपल्या लांडी लबाडीला घटनात्मक, नैतिक आणि कायदेशीर वस्त्र चढवण्याचा प्रकार ही अशी मंडळी करत असतात, पवार आणि सिब्बल यांच्यासारखी. तर सिब्बल शरद पवारांच्या स्टाईलमध्ये सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीत म्हणाले, मी 35 वर्षापेक्षा अधिक काळ सार्वजनिक जीवनात आहे, मी 35 वर्षापेक्षा अधिक काळ राजकारणात आहे, मी 35 वर्षापेक्षा अधिक काळ न्यायालयीन व्यवहारामध्ये वकिली करतो आहे, युक्तिवाद करतो आहे, पण या PMLA सारखा कायदा मी बघितलाच नाही, मी कधी ऐकलासुद्धा नाही. म्हणजे जणू काय असं चित्र रंगवायचा प्रयत्न कपिल सिब्बल करत होते की 2014मध्ये बहुमताने नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाले आणि त्यानंतरच हा PMLA कायदा अस्तित्वात आला, अंमलात आला. त्याच्यापूर्वी जणू काय असा कायदा नव्हताच.
हा जो देखावा होता त्याला एका वाक्याच्या प्रश्नाची टाचणी त्या न्यायमूर्तींनी लावली. त्या न्यायमूर्तींनी एकच प्रश्न विचारला सिब्बल यांना की सिब्बल महोदय, तुम्ही जे बोलताय तेव्हा एकच गोष्ट सांगा की हा कायदा अंमलात आला त्यावेळेला तुम्ही राजकारणात सत्ता पक्षामध्ये होता की विरोधी पक्षामध्ये होता, आणि विरोधी पक्षामध्ये असाल किंवा कुठल्याही पक्षामध्ये असाल तर त्याच वेळेला संसदेत तुम्ही या कायद्याला आक्षेप का घेतला नव्हता. आता इथे चलाखी आणि चतुराई कशी असते. सराईत बदमाश असतात, ते तुमच्यासमोर अर्ध सत्य सांगतात आणि अर्ध धडधडीत भयानक खोटं सांगत असतात आणि त्याची अशी सरमिसळ करत असतात की त्यातलं सत्य काय आणि असत्य काय याचा देखील अंदाज बांधणं तुम्हाला अवघड होऊन जातं. सिब्बल नेमकं तेच करत होते जे शरद पवार जाहीर सभेमध्ये किंवा पत्रकार परिषदेमध्ये करत असतात. गेटवेजवळ पंचम जॉर्ज आला तेव्हा मुंडासं बांधलेला एक कोणतरी तिकडे समोर होता आणि ते महात्मा फुले होते. हे महात्मा फुल्यांच्या निर्वाणानंतर 20 वर्षांनी घडलेलं असून सुद्धा शरद पवार सराईत खोटं बोलतात. आणि नेमकी तीच गोष्ट इथे सिब्बलांच्या बाबतीत होती. सिब्बलांना असं भासवायचं होतं की हा PMLA कायदा हा वाजपेयी सरकारने त्यांच्या काळात केला आणि मोदी त्याचा गैरवापर करत आहेत. पण मधल्या 10 वर्षाच्या काळामध्ये सोनिया गांधी, शरद पवार, सिब्बल या सगळ्यांनी मिळून एक UPA नावाचं सरकार बनवलं होतं. ते झाकून लपून वाजपेयी टू मोदी असं जोडायचं आणि हे सगळं तपास यंत्रणा यांना अक्षरशः शिकारी कुत्रे बनवण्यात आलं. हे सगळं खापर भाजपवर फोडायचं हा डाव होता. नेहमीप्रमाणे डाव होता, लोकांना संभ्रमित करणं, लोकांची दिशाभूल करणं. पण बेला M त्रिवेदी यांनी असा एक प्रश्न जो विचारला की ज्यावेळेला हा कायदा अंमलबजावणी करण्याची नियमावली बनवण्यात आली तेव्हा तुम्ही सत्ता पक्षात होता का विरोधी पक्षात होता, आणि कुठल्याही पक्षात असाल तरी ज्यावेळेला ही नियमावली संसदेत संमतीसाठी आली तेव्हा तुम्ही गप्प का बसला होतात. तुमचे आज घेतलेले आक्षेप तेव्हा का घेतले नव्हते हे विचारलं. आणि थणथणीत चपराक बसल्यासारखं कपिल सिब्बल यांचं या एका प्रश्नाने थोबाड रंगवलं गेलं. नाही, तेव्हाची परिस्थिती वेगळी होती, अमुक होतं, तसं होतं, असं नव्हतं, तसं नव्हतं. ही सारवासारव जसं ते कासव आपले हातपाय आत घेतं, पाय हात घेतं कवचीमध्ये, तसं आपला सगळा आवेश सिब्बलांनी आत घेतला. याचं कारण असं होतं की ज्या सरकारने PMLA कायद्याची अंमलबजावणी केली त्यासाठी इतकी जाचक नियमावली बनवली. त्यावेळेला कपिल सिब्बल त्या सरकारचे मंत्री होते. शरद पवारसुद्धा त्याच सरकारचे मंत्री होते. 2002 साली वाजपेयी सरकार जेव्हा सत्तेत होतं त्यावेळेला EDला अधिक अधिकार द्यायचे आणि हे जे मनी लॉन्ड्रिंग चालतं, टेरर फंडिंग चालतं, त्याला चाप लावण्यासाठी एक कायदा बनवण्यात आला. त्याला प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट PMLA असं म्हणतात. पण त्या कायद्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी EDकडून सुरू होण्याच्या आतच 2004च्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि NDAचा पराभव झाला. त्यांना बहुमत राखता आलं नाही आणि सोनिया गांधी प्रणित मनमोहन सिंग यांचं कळसूत्री सरकार देशाच्या बोकांडी येऊन बसलं 2004मध्ये. त्यामुळे PMLA कायदा बनवलेला होता, पण कायदा बनवल्यानंतर तो प्रत्यक्ष अंमलात कसा आणायचा याची एक नियमावली बनवली जाते. ती नियमावली बनवणं वाजपेयी सरकारला शक्य झालं नाही. त्यामुळे ती नियमावली ही 2005मध्ये UPA सरकार सत्तेत असताना बनवली गेली. ती अर्थातच त्याचा मसुदा हा मंत्रिमंडळाकडून पास केलेला असणार, ज्या मंत्रिमंडळामध्ये कपिल सिब्बलसुद्धा होते आणि शरद पवारसुद्धा होते.
तेव्हा ज्या पद्धतीच्या जाचक कारवाया आज होतात आणि सूडबुद्धीने केल्या जातात, असा जो दावा शरद पवार, कपिल सिब्बल किंवा तत्सम लोकांचा आहे, त्या जाचक अटी, ते जाचक नियम आणले कोणी? मोदी सरकारने नाही आणले, ना वाजपेयी सरकारने आणले. ते इतके जाचक नियम हे विरोधकांना छळण्यासाठीच होते आणि ते आणणाऱ्या सरकारचं नाव UPA सरकार, मनमोहन सरकार होतं. थोडक्यात कपिल सिब्बलच हे नियम आणणाऱ्या मंत्रिमंडळाचे एक जबाबदार सदस्य होते. शरद पवारसुद्धा हे नियमावली पास करणाऱ्या मंत्रिमंडळाचे एक महत्त्वाचे सदस्य होते. पण ही नियमावली विरोधकांवर सूडबुद्धीने वापरली जाईल, लोकशाहीची मुस्कटदाबी करू शकेल, हे बोलायची जागा ती होती. तेव्हा शरद पवार चकार शब्द बोलले नाहीत, तेव्हा कपिल सिब्बल चकार शब्द बोलले नाहीत. कारण सोनियांनी डोळे वटारले की आपल्या पापण्या मिटायचा, याला हे लोक लोकशाही समजतात. म्हणून ती नियमावली मनमोहन सिंग सरकारच्या काळात 2005 तयार झाली आणि अंमलात यायला सुरुवात झाली. विरोधी पक्षांना त्यातून किती जाचकरित्या वागवता येईल त्याचा नमुना आज आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत जगन रेड्डी यांच्या बाबतीत याच UPA सरकारने राबवून दाखवला होता. जगन फडणवीस दीर्घकाळ तुरुंगात होते. सोनिया गांधींचं ते ऐकत नाहीत म्हणून त्यांच्यावर पक्षाबाहेर पडण्याची पाळी आणली गेली. त्यांच्या मागे ED, इन्कम टॅक्स वगैरे सगळं लावून त्या माणसाला 2-2.5 वर्ष बिना जामीन तुरुंगात ठेवलं गेलं. तेव्हा शरद पवार कृषी मंत्री होते UPA सरकारमध्ये. तेव्हा कपिल सिब्बल टेक्नॉलॉजी किंवा मनुष्यबळ विकास वगैरे मंत्री होते मनमोहन सरकारमध्ये. आणि आपण PMLA कायदा पास केला, आपण PMLA कायद्याच्या अंमलबजावणीची नियमावली तयार केली आणि त्यानुसार सूड घेतला जातोय, हे दिसलं नाही. आंध्रच्या जगन रेड्डीला मुख्यमंत्री व्हायचं होतं आणि तो काँग्रेसमध्ये होता, काँग्रेसचा खासदार होता. त्याला मुख्यमंत्री करायचं नाही आणि तरीही तो ऐकत नाही. म्हणून सोनिया गांधींनी त्याच्या मागे मनमोहन सरकारला EDचा ससेमिरा लावण्याची पाळी आली. तो तुरुंगात गेला, त्याची मालमत्ता जप्त झाली. त्याच्या भावंड, बहिणी, आई, बायको या सगळ्यांना EDने छळलं. आज तो मुख्यमंत्री आहे. तेव्हा कपिल सिब्बल काय करत होते? शरद पवार हाताची घडी तोंडावर बोट घेऊन बसले होते का? कारण त्यांना तर ED माहितीच नव्हती, त्यांनी कधी ED ऐकलीच नाही. आणि त्यांच्या सरकारने EDला आपल्या राजकीय विरोधकाची मुस्कटदाबी करण्यासाठी 2-2.5 वर्ष तुरुंगात टाकलं होतं. शरद पवारांना माहितीच नव्हतं. कारण शरद पवार जेव्हा जेव्हा मंत्री असतात, सत्तेत असतात, तेव्हा त्यांचं डोकं ठिकाणावर नसतं असं म्हणण्यासारखी ही परिस्थिती नाही का? जो प्रश्न पत्रकार महाराष्ट्रातले शरद पवारांना कधी विचारत नाहीत की ED आम्हाला माहितीच नव्हती असं म्हणता, तर तुम्ही मंत्रिमंडळात असताना ही नियमावली तयार झाली तेव्हा तुम्ही मंत्री म्हणून शुद्धीत नव्हता की मंत्रिमंडळाच्या बैठकीत बेशुद्ध पडला होता? तुमची शुद्ध हरपली होती का? हे विचारलं गेलं नाही. तो प्रश्न सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठातल्या एका महिला न्यायाधीशाला विचारायची पाळी आली. ही महाराष्ट्रातल्या सगळ्या पत्रकारितेसाठी सर्वाधिक शरमेची गोष्ट आहे. ही शरद पवार रोजच्या रोज सगळीकडे बोलत फिरतात की ED काय होतं आम्हाला माहीत नाही, ED सूडबुद्धीने वापरली जाते. मग तुम्ही PMLA कायद्याची नियमावली मंत्रिमंडळात मंजूर का केली? हा प्रश्न विचारणं म्हणजे पत्रकारिता असतं. पण तेवढं सोडून शरद पवार थुंकले का, शरद पवार शिंकले का, ते झेलण्यासाठी जे जमाव होतात त्या जमावड्याला पत्रकार परिषद म्हणतात. पण त्या पत्रकार परिषदेमध्ये कोर्ट नसते, न्यायमूर्ती नसतात. आणि अशाच एका महिला न्यायमूर्तीने पवारांचं आणि कपिल सिब्बल
यांचं बघता बघता वस्त्रहरण करून टाकलं. ही माणसं किती धादांत खोटं बोलतात, किंवा हे सवयीचे खोटारडे आहेत, स्वाभाविक खोटारडे आहेत. म्हणजे खोटं बोलतानाही ते खोटंच बोलतात, खरं बोलताना तर खोटंच बोलतात. पण कधी कधी त्यांच्या खोटं बोलण्यातून एक सत्य निघून जातं. आणि म्हणून मी म्हटलं की सुप्रीम कोर्टाने शरद पवार सारख्यांचे या PMLA कायद्याच्या फेरसुनावणी, अर्थात एकदा सुप्रीम कोर्टाने हा विषय फेटाळून लावलेला आहे की PMLA कायदा राहील, त्यासाठी ED किंवा कोणालाही रोखलं जाणार नाही, तो कायदा आणि त्यातल्या तरतुदी बरोबर आहेत हे सांगितलेलं आहे. तरीही कपिल सिब्बल परत जात आहेत, फेरसुनावणी मागत आहेत. याचं कारण आपल्या असल्या सगळ्या गुन्हेगारांना बचावण्यासाठी, त्यांना वाचवण्यासाठी, त्यांना जामीन मिळवण्यासाठी गेल्या 2-4 वर्षामध्ये कपिल सिब्बल यांनी आकाश पाताळ एक केलं आहे, पण ते कोणाला जामीन मिळवून देऊ शकले नाहीत. आणि म्हणून परत एकदा आपण जे पाप करून ठेवलं आहे ते पाप निस्तरण्यासाठी कपिल सिब्बल यांना सुप्रीम कोर्टात युक्तिवाद करण्याची पाळी आलेली आहे. सत्य असंच असतं मित्रांनो. तुम्ही सत्य नाकारू शकता, सत्याकडे दुर्लक्ष करू शकता, पण सत्य मारू शकत नाही. कितीही दुर्लक्ष केलं तरी सत्य तुमचा पाठलाग करत असतं. ते पाठलाग करत करत येतं आणि एक वेळ अशी येते की ते सत्य तुमची कॉलर पकडतं. न्यायमूर्ती बेला एम त्रिवेदी या महिला न्यायाधीशांनी सुप्रीम कोर्टात युक्तिवाद करणाऱ्या कपिल सिब्बल यांची कॉलर पकडलीच आणि त्याच्यावर त्यांच्याकडे उत्तर नव्हतं. मग त्यांनी सारवासारव सुरू केली. हे असं वापरलं जाईल ही अपेक्षा नव्हती, पण ते वापरलं तेव्हासुद्धा गेलं. मी तुम्हाला उदाहरण दिलं, असे खूप आहेत, पण एक जगन रेड्डीचं तुम्हाला उत्तर दिलं. शरद पवार जाणता नेता कसे नाहीत याचा हा सगळ्यात मोठा पुरावा आहे की ज्या मंत्रिमंडळात नियमावली पास झाली त्या मंत्रिमंडळात असूनही आपल्याकडून असं झालं आहे याचा थांगपत्ता शरद पवारांना नाही. याला जाणता नेता तरी का म्हणायचं? त्यांच्या समर्थकांकडे याचं उत्तर आहे का? सुप्रिया ताईंकडे याचं उत्तर आहे का? जगातल्या सगळ्यांच्या चिंता वाहणाऱ्या सुप्रिया ताईंना आपल्या प्रित्याला स्मृतिभ्रंश झालेला आहे, त्याची चिंता नाही. काय मुलगी आहे, बापाला एकटा कोर्टात जाऊ देणार नाही म्हणून जाते, पण पित्याला इतका भयंकर स्मृतिभ्रंश झालेला आहे की जाहीररित्या तो वाटेल ते बराळायला लागलाय, तरी त्याच्यावर उपचार करण्याची बुद्धी सुप्रियाताईंना होत नाही. अशा सगळ्यांना या न्यायमूर्ती बेला एम त्रिवेदी यांनी सणसणीत चपराक मारली आहे. एवढंच सांगून थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.